जनता येत्या निवडणुकीमध्ये सरकार बदलेल, सरकार बदलणं लोकशाहीसाठी आवश्यक, खूप काळासाठी सरकार राहिल्यास ते अहंकारी होऊन जातं. TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये अभिजित दिपके यांच्याकडून भूमिका स्पष्ट. मोदी शहा हे स्वतःच्या सरकारच्या असंतोषाचे जनक. तरुणांमध्ये ट्रोलिंगची सुरुवात नमो रुग्णांकडूनच झाली. माफ करण्याऐवजी मोदींनी माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा पलटवार. आमदार फोडण्यासाठी पैसे आहेत पण तरुणांसाठी नाहीत. राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले. डिजिटल व्यवहारांचा उल्लेख करत आमदार खासदारांच्या कथित खरेदी विक्रीवर उपरोधिक टीका. चंद्रकांत पाटलांनी आयुष्यभर डोक्याला तेल चोपडलं तरी बुद्धी आली नाही. मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचे आहेत. मनविसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंची फटकेबाजी. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी 18 कोटींची चोरी. राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप. मंदिरातील कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेलं तक्रारीचं पत्र भर सभेमध्ये वाचून दाखवलं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरेंची विश्वासार्हता शून्य. राज ठाकरे फक्त मिमिक्री आर्टिस्ट आणि स्टँड अप कॉमेडियन. राज ठाकरेंनी सिद्धिविनायक मंदिराबाबत केलेल्या वक्तव्यावरून साटम यांची टीका. पत्रामध्ये अर्ध सत्य. वाढीव उत्पन्नाचा ऑडिट रिपोर्ट हा आला पाहिजे. राज ठाकरेंनी केलेल्या आरोपानंतर सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया. माझ्या मागे राज ठाकरे नावाची शक्ती. मला फक्त तुमची साथ हवी. मनविसेच्या वर्धापन दिनाच्या भाषणावेळी अमित ठाकरे भाऊक. काही वेळ ब्लँक झाल्यानं ते स्टेजवरून निघून गेले होते. आता पाहूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांना झापलं. महायुतीची भूमिका ठरली नसताना सुद्धा अभिजित दिपकेंना भेटायला परस्पर का गेलात, शिंदेंकडून विचारणा. संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे स्पष्ट करावं. प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची नौटंकी करणं बंद करावं. अभिजित दिपकेंसोबतच्या भेटीवरून प्रवीण दरेकर यांची टीका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते NSA अजित डोवालांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान. देशाच्या सुरक्षा मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यानं गौरव. मोदी सरकारच्या ध्येयामध्ये अजित डोवाल यांचं मोठं योगदान. डोवाल यांच्यामुळे 13 बॉम्बस्फोटांची प्रकरणं मार्गी लागली. गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य. शहांकडून अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांचा देखील गौरवोद्गार. पुण्यामध्ये एका चाणक्याकडून दुसऱ्या चाणक्याला पुरस्कार. अजित डोवाल खऱ्या आयुष्यातील धुरंधर. डोवाल यांनी राष्ट्रीय सुरक्षेला आयाम दिला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून स्तुतीसुमनं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी सभेआधी अमित शहांची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस देखील उपस्थित होते. अमित शहांच्या पुणे दौऱ्यामध्ये राजकीय वातावरण तापलं. काँग्रेस आणि वंचितकडून ठिकठिकाणी निदर्शनं तर काँग्रेस भवन समोर भाजप कार्यकर्ते देखील आक्रमक. पोलिसांकडून काही आंदोलकांची धरपकड. देशाचे गृहमंत्री रात्रीच्या अंधारामध्ये पुण्यामध्ये आले पण 10 दिवस संसदेत आले नाहीत. अमित शहा नेमकं कुणाला घाबरतात, टीका करत संजय राऊत यांचा सवाल. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर देशामध्ये जंतर मंतर कांड घडलं. संजय राऊतांकडून अमित शहांचा जनरल कायर असा उल्लेख. तर ठाकरे आणि राऊतांना कांड करण्याचं काम चांगलं जमतं. नवनाथ बन यांचा टोला. मोदींच्या नव्या व्हिडिओवरून वाद सुरू झाला. या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. काही आंदोलक विद्यार्थ्यांनी मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या. शिवीगाळ केल्यानं कोणतीही समस्या सुटत नाही. मी रोज समजू शकतो विद्यार्थी आपलेच आहेत, त्यांना चांगला मार्ग दाखवू. पंतप्रधान मोदींकडून काल रात्री पुन्हा नवा व्हिडिओ शेअर. संसदेच्या सभागृहात देखील शिवीगाळ केली जाते मात्र नेत्यांवर गुन्हे दाखल नाहीत. मग विद्यार्थ्यांवरच का? कायदा सर्वांना समान हवा. अभिजित दिपके यांचा सवाल. खालच्या भाषेमध्ये बोलू नये असं मोदींनी आपल्या पक्षातील लोकांना देखील सांगावं. गेल्या 12 वर्षांमध्ये भाजपनं जे पेरलंय ते आता उगवायला सुरुवात झाली. पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओवर राज ठाकरेंची टीका. पंतप्रधानांवर खालच्या शब्दात टीका हे चुकीचंच पण दुसऱ्यांना देखील आया असतात. मोदी म्हणतात शिवीगाळ करणाऱ्या त्या मुलांना माफ केलं पण 12 वर्षांच्या अत्याचाराची माफी कोण मागणार? राज ठाकरेंनी सुनावलं.
विद्यार्थ्यांवरील कारवाईवरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा. आंदोलकांना घरातून ताब्यात घेतलं जात असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप. आंदोलनामध्ये तरुणींशी गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई नाही, आदित्य ठाकरेंची टीका. यूपीएससीचा पेपर कधी फुटत नाही, नीटचा पेपर कसा फुटतो, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणं हे योग्य आहे का? सुप्रिया सुळेंचा सवाल. विद्यार्थ्यांशी प्रेमानं बोललं असतं तर ही वेळ आली नसती, सुप्रिया सुळे यांचा केंद्र सरकारवर निशाणा. विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईवर प्रकाश राज यांचा आक्षेप. पालक मुलांच्या चुकीनंतर सुधारण्याची संधी देतात, पालक मुलांवर गुन्हा दाखल करत नाहीत. विद्यार्थ्यांच्या भावना समजून सरकारनं देखील जबाबदारी स्वीकारली पाहिजे, अशी प्रतिक्रिया. ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांचा कॉक्रोच जनता पार्टीवर घणाघाती हल्ला. हे आंदोलन प्रायोजित असल्याचा आरोप. आंदोलनामध्ये सहभागी झालेले लोक खरोखरचे विद्यार्थी किंवा जेनझीचे प्रतिनिधी नसून काही पैशांसाठी देशामध्ये अस्थिरता निर्माण करणारे लोक आहेत, असं वक्तव्य. आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या. सीजेपीसह काही संस्थांच्या फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. महाराष्ट्रामध्ये गृह विभाग आणि केंद्रामध्ये ईडीकडून फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू असल्याची माहिती. नाशिक शहरातील खड्ड्यांवरून राऊतांची गिरीश महाजन यांच्यावर टीका. महाजन म्हणजे चंपतराय, कुंभमेळ्याच्या दानपेट्या लुटणार, अशी टीका राऊतांनी केली. तर उबाठा संपवणारे संजय हे महाराष्ट्राचे संपत राऊत, नवनाथ बन यांचा टोला. उद्धव ठाकरे आगामी निवडणुका अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात लढतील, मंत्री जयकुमार गोरेंचा टोला. तर दिपकेंनी पंतप्रधान मोदींना गुडघे टेकायला लावले, हे विसरलात का, राऊतांचा मंत्री गोरेंना सवाल. मुंबईच्या आंदोलनामध्ये पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रिया अहिर आणि पोलिसांचा व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार. मनविसेच्या मेळाव्यामध्ये सत्कार. आदित्य ठाकरेंचं महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र. सीजेपी आंदोलकांवरील एफआयआर मागे घेण्याच्या प्रक्रियेबाबत विचारणा. राज्यभरातील एफआयआर मागे घेण्याची नेमकी प्रक्रिया काय असणार? एफआयआर रद्द करण्यासाठी राज्यव्यापी नियमावली जाहीर करा, आदित्य ठाकरे यांची मागणी. छत्रपती संभाजीनगर ओबीसी आरक्षित गटातील जिल्हा परिषद सदस्या ज्योती शिंदेंचं सदस्यत्व धोक्यात. जिल्हा जात पडताळणी समितीकडून कुणबी जात प्रमाणपत्र अवैध. गोलटगाव जिल्हा परिषद गटातून ज्योती शिंदेंनी निवडणूक लढवली होती. मुंबईतील पात्र फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवा. उपमहापौर संजय घाडी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी. बेकायदा फेरीवाल्यांविरोधातील या कारवाईमध्ये पात्र फेरीवाले देखील भरडले जात असल्याचा आरोप. नाना भानगिरेंकडून पुण्यातील गुंडांच्या दहशतीचा व्हिडिओ ट्विट. गुंड कोयते हातात घेऊन दहशत निर्माण करत असल्याचा व्हिडिओ. पुणे शहरामध्ये पोलिसांचा धाक उरला नाही, कारवाई करणारे पोलीस फक्त चमकोगिरी करत आहेत का, भानगिरेंचा सवाल. लडाखमध्ये परतल्यानंतर वांगचुक यांच्याकडून व्हिडिओ संदेश जारी. आश्वासनांची पूर्तता करा, सोनम वांगचुक यांचं सरकारला आवाहन. आंदोलनाचे मूळ मुद्दे आणि मागण्या विसरलो नाहीत, वांगचुक यांची प्रतिक्रिया.